नमस्कार. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या न्यायालयीन प्रकरणाबद्दल बोलणार आहोत, जे प्रकरण महाराष्ट्रातील हजारो उच्च प्राथमिक पदवीधर शिक्षकांच्या थेट भविष्याशी जोडलेलं आहे. हे प्रकरण फक्त वेतनवाढीचं नाही, तर याच्या मुळाशी शिक्षकांचा सन्मान आणि समान न्यायाचं तत्त्व आहे. चला, हे संपूर्ण प्रकरण सविस्तरपणे समजून घेऊया. या संपूर्ण प्रकरणाच्या केंद्रस्थानी हा एकच पण खूप मूलभूत प्रश्न आहे. विचार करा, जेव्हा पात्रता सारखी आहे, काम सारखं आहे, जबाबदारी सारखी आहे, मग वेतनात फरक का असावा? हाच तो अन्याय आहे जो या संपूर्ण कायदेशीर संघर्षाचा पाया बनला आहे. तर ह्या प्रकरणाची आपल्याला एक स्पष्ट कल्पना यावी, यासाठी आपण या सगळ्या मुद्द्यांचा टप्प्याटप्प्याने आढावा घेऊ. म्हणजे वादाला तोंड फोडणाऱ्या 2016च्या त्या शासन निर्णयापासून ते थेट न्यायालयाच्या भूमिकेपर्यंत सगळं काही. चला तर मग सुरू करूया. या सगळ्या संघर्षाचं मूळ एकाच सरकारी कागदपत्रात आहे. तो म्हणजे 13 ऑक्टोबर 2016 रोजी आलेला एक शासन निर्णय. नेमका काय होता हा निर्णय आणि त्याच्यामुळे काय बदललं, हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. बघा, शिक्षण हक्क कायदा म्हणजे RTE ॲक्ट 2009 मध्ये आला आणि त्यानंतर शैक्षणिक रचनेत एक मोठा बदल झाला. पूर्वी कसं होतं की फक्त 25% शिक्षक पदवीधर असले तरी चालायचं, पण नवीन नियमानुसार 6वी ते 8वीला शिकवणारे सगळेच शिक्षक पदवीधर, तेही विषयविशिष्ट पदवीधर असणं बंधनकारक झालं आणि इथूनच खऱ्या अर्थाने नव्या वेतनश्रेणीच्या मागणीचा पाया रचला गेला. आता ही जी बदललेली परिस्थिती होती, त्याला प्रतिसाद म्हणून शासनाने 13 ऑक्टोबर 2016 रोजी एक नवीन शासन निर्णय काढला. या निर्णयाने शिक्षकांच्या वेतनश्रेणीचे नवीन नियम तर ठरवले, पण दुर्दैवाने याच निर्णयाने एका मोठ्या वादालाही जन्म दिला. आता प्रश्न हा आहे की ह्या शासन निर्णयात असं नेमकं काय होतं की ज्यामुळे हजारो शिक्षकांना न्यायालयात जावं लागलं? खरं तर त्या दोन मोठ्या आणि गंभीर त्रुटी होत्या. कोणत्या होत्या त्या त्रुटी? चला पाहूया. यातली पहिली आणि सगळ्यात मोठी चूक होती ती म्हणजे 1/3चा नियम. म्हणजे जरी सगळे शिक्षक पात्र असले तरी पदवीधर वेतनश्रेणी मात्र फक्त 33% शिक्षकांनाच मिळणार होती. आणि दुसरी त्रुटी तर त्याहूनही गंभीर होती. ती म्हणजे जर BSc शिक्षक नसतील तर चक्क 12वी विज्ञान पात्रतेवरही पदोन्नती दिली जाईल. साहजिकच यामुळे शिक्षणाच्या गुणवत्तेवरच एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं. आता ह्या दोन्ही त्रुटींविरोधात दोन वेगवेगळ्या कायदेशीर मार्गांनी लढा दिला गेला. एकीकडे एका समस्येची दखल खुद्द न्यायालयाने स्वतःहून घेतली, तर दुसरीकडे शिक्षकांनी आपल्या हक्कांसाठी एक मोठी याचिका दाखल केली. पाहूया हा लढा नेमका कसा लढला गेला. हा जो 12वी विज्ञान पात्रतेवर पदोन्नती देण्याचा मुद्दा होता, तो इतका गंभीर होता की उच्च न्यायालयाने कुणाचीही वाट न पाहता स्वतःहून यात लक्ष घातलं. यालाच सुमोटो याचिका म्हणतात. म्हणजे जेव्हा न्यायालय स्वतःहून एखाद्या प्रकरणात हस्तक्षेप करतं, कारण हा मुद्दा थेट विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी आणि शिक्षणाच्या दर्जाशी जोडलेला होता. आणि या सुमोटो याचिकेचा परिणाम खूपच प्रभावी आणि जलद झाला. न्यायालयाने स्पष्ट केलं की हे नियमबाह्य आहे. यानंतर शासनाला 23 जून 2023 रोजी एक नवीन परिपत्रक काढून अशा सगळ्या अपात्र पदोन्नत्या रद्द कराव्या लागल्या आणि विज्ञान शिक्षकांसाठी BSc पदवी अनिवार्य केली. म्हणजे शासन निर्णयातली एक मोठी चूक प्रशासकीय पातळीवर दुरुस्त झाली. तर एक दुरुस्ती झाली हे नक्कीच महत्त्वाचं होतं, पण शिक्षकांसमोरचं जे मूळ आव्हान होतं, म्हणजे तो 1/3 वेतनश्रेणीचा अन्यायकारक नियम, तो अजूनही तसाच होता. आणि त्यासाठीचा लढा हा जास्त गुंतागुंतीचा आणि लांब चालणारा होता. आणि याच मोठ्या लढ्याची सुरुवात झाली जानेवारी 2021 मध्ये पंढरीनाथ दिनकर कोरे आणि इतर यांनी दाखल केलेल्या याचिकेमुळे. याच याचिकेतून समान काम समान वेतन या तत्वाच्या आधारावर त्या 1/3च्या नियमाला थेट आव्हान देण्यात आलं. या याचिकेचा प्रवास मात्र खूपच संथ गतीने झाला. शासनाने वेळोवेळी वेगवेगळी कारणं देत वेळकाढूपणा केला. कधी समिती नेमली, कधी प्रकरण वित्त विभागाकडे आहे असं सांगितलं, तर कधी हा धोरणात्मक निर्णय आहे असं सांगून प्रकरण पुढे ढकलण्यात आलं. या सगळ्या दीर्घाईमुळे शिक्षकांचा संघर्ष मात्र वाढतच गेला. अखेरीस 12 फेब्रुवारी 2026 रोजी न्यायालयाचा संयम संपला आणि त्यांनी शासनाला अत्यंत कठोर शब्दांत एक आदेश दिला. त्या आदेशातील भाषा एकदम स्पष्ट होती. 8 आठवड्यांच्या आत निर्णय घ्या,
नाहीतर आम्ही स्वतः यावर निर्णय देऊ. हा या प्रकरणातील एक अत्यंत निर्णायक क्षण होता. फक्त 8 आठवडे, होय, न्यायालयाने दिलेली ही अंतिम मुदत होती. वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या या प्रकरणात आता काहीतरी निर्णायक घडणार हे यातून स्पष्ट झालं होतं आणि शासनावरील दबाव प्रचंड वाढला होता. तर मग शासनाची टाळाटाळ आणि न्यायालयाचा हा कठोर पवित्रा, या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. तो म्हणजे कायदेशीररित्या कोणाची बाजू जास्त मजबूत आहे? शिक्षकांचे युक्तिवाद कायद्याच्या कसोटीवर किती टिकतात? चला, याचं विश्लेषण करूया. शिक्षकांची बाजू ही थेट भारतीय संविधानाने दिलेल्या मूलभूत हक्कांवर आधारलेली आहे. समान कामासाठी समान वेतन हे तर सर्वोच्च न्यायालयाने अनेक निकालांमध्ये मान्य केलेलं तत्त्व आहे. शिवाय अनुच्छेद 14 आणि 16 नुसार सरकार असं कृत्रिम वर्गीकरण करून भेदभाव करू शकत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, RTE कायद्यानंतर जेव्हा सगळेच शिक्षक पदवीधर आहेत, तेव्हा त्यांच्यात 1/3 असा भेद करणं तर्काला धरून नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता आपण या प्रकरणाचा शेवटच्या टप्प्याकडे आलो आहोत. न्यायालयाच्या अंतिम इशाऱ्यानंतर आणि पुढील सुनावणीची तारीख समोर आल्यानंतर या प्रकरणाचं भवितव्य काय असू शकतं याचा अंदाज घेऊया. एक गोष्ट आपण सर्वांनी लक्षात ठेवली पाहिजे की ह्या निकालाचा परिणाम केवळ आर्थिक असणार नाही. हा निकाल संपूर्ण शिक्षण व्यवस्थेला एक संदेश देईल. तो संदेश असेल शिक्षकांच्या योगदानाला योग्य सन्मान देण्याचा आणि कायद्यासमोर सर्व समान आहेत या तत्वाचा आदर करण्याचा. आणि तो निर्णायक दिवस असू शकतो 22 एप्रिल 2026. ही या प्रकरणातील पुढील सुनावणीची तारीख आहे. न्यायालयाने दिलेल्या 8 आठवड्यांच्या मुदतीनंतर याच दिवशी या प्रकरणाला एक निश्चित दिशा मिळण्याची दाट शक्यता आहे. आतापर्यंतचा सगळा प्रवास, शिक्षकांचे भक्कम कायदेशीर युक्तिवाद आणि विशेषतः न्यायालयाची अलीकडची कठोर भूमिका पाहता शिक्षकांना न्याय मिळण्याची शक्यता प्रबळ दिसतेय. सरकारला आता एक ठोस निर्णय घ्यावाच लागेल, नाहीतर न्यायालय स्वतः गुणवत्तेवर निर्णय देईल, जे शिक्षकांसाठी नक्कीच आशादायक आहे. तर मग 22 एप्रिल 2026 रोजी या मोठ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळेल अशी आशा आहे. हा निकाल केवळ एका वेतनश्रेणीचा नसेल, तर तो महाराष्ट्रातील हजारो शिक्षकांच्या समर्पणाला आणि त्यांच्या घटनात्मक हक्कांना मिळालेला न्याय असेल. तोपर्यंत सर्वांचं लक्ष न्यायालयाच्या निर्णयाकडे लागलेलं असेल.